यवतमाळ नांदेड रेल्वे मार्गावरील प्रस्तावित पुलाच्या बांधकामादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे। द्वारा रेल्वे स्टेशन परिसरात पुलासाठी खोदण्यात आलेल्या मोठ्या खड्ड्यात बुडून 4 बालकांचा मृत्यू झाला आहे। मृत बालकांची नावे रिहान असलम खान वय वर्ष 13, गोलू पांडुरंग नारनवरे वय वर्ष 10, सौम्या सतीश खडसन वय वर्ष 10 आणि वैभव आशिष बोदले वय वर्ष 14 सर्व द्वारवा रहिवासी अशी आहेत। या खड्ड्यात सततच्या पावसामुळे पाण्याने भरलेला होता। रेल्वे प्रशासनाने कोणतीही सुरक्षा व्यवस्था न केल्यामुळे खेळता खेळता मुले त्या खड्ड्यात गेली व अचानक बुडाली। स्थानिक नागरिकांनी त्यांना बाहेर काढून रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी चौघांनाही मृत घोषित केले। या घटनेनंतर परिसरात हळहळ आणि संताप व्यक्त केला जात आहे। नागरिकांचे म्हणणे आहे की रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे 4 निरपराध बालकांचा बळी गेला असून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता अक्रम दिवान, यवतमाळ।